सध्या पाकिस्तान ज्या प्रकारची रिॲक्शन देते आहे त्यानुसार सध्या आणि भारत ज्या प्रकारची रणनीती आखतो आहे त्यानुसार भारताला आता पाकिस्तानला नमवायला सुरुवात केल्याचं स्पष्ट दिसतंय। तर एअर डिफेन्सची ही व्हिज्युअल्स आहेत। शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम कशा प्रकारे उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली आणि त्यानंतर आपल्यावर होणारा हल्ला परतवून लावला। 15 ठिकाणचे जे टार्गेट्स होते ते टार्गेट हाणून पाडले आणि त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा निष्प्रभ केली। या सगळ्याची दृश्य सध्या आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत। आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। जम्मू काश्मीरमधल्या 4 शहरांवर हल्ला करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र ड्रोन हल्ल्यांनी पाकिस्तान हादरला। या सगळ्या घडामोडी घडत असताना आजच्या दिवसातली जी सगळ्यात मोठी बातमी आहे, पाकिस्तानच्या लाहोरमधली एअर डिफेन्स सिस्टीम ही निकामी करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। आणि ही सिस्टीम निकामी करण्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आहे पाकिस्ताननं भारतातल्या 15 ते 17 ठिकाणांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नाला पाकिस्तानकडून झालेल्या या आगळीकेला तेवढाच जशास तसं प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली आणि लाहोरमधली ही एअर डिफेन्स सिस्टीम निष्प्रभ करण्यामध्ये भारताने यश मिळवलेलं आहे। त्यानंतर लाहोर, रावळपिंडी, कराची या वेगवेगळ्या पाकिस्तानी शहरांमध्ये सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे। राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये सध्या पाकिस्तानकडून सायरन वाजवले जात आहेत। पाकिस्तानची एक रडार यंत्रणा जी लाहोरमध्ये आहे, ज्याला मध्यवर्ती एअर डिफेन्स सिस्टीम असं म्हटलं गेलं आहे, जे आत्ता आपल्याला वेगवेगळ्या तज्ज्ञांनी माहिती दिली, ती आता निष्प्रभ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर, एअर स्ट्रॅटेजीवर प्रचंड मर्यादा येणार आहेत आणि या सगळ्याचं प्रतीक काय होतं, या सगळ्याची परिणती काय झाली आहे ती त्यानंतरच्या काही मिनिटांमध्येच दिसायला सुरुवात झाली आहे। भारताच्या हवाई हल्ल्याच्या भीतीनं वेगवेगळ्या शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केलेली आहे। भारताच्या सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे। राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये सध्या सायरन वाजतायत। या सगळ्याचा घटनाक्रम ज्यांनी आत्ताच टीव्ही लावला असेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा समजून घेतला पाहिजे। कालच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून आगळीकीचा प्रयत्न झाला। भारताने हे स्पष्ट केलेलं होतं की आम्ही फक्त दहशतवादी तळांना टार्गेट केलेलं आहे, कुठल्याही सिव्हिलियन्स भागांना आम्ही टार्गेट केलेलं नाही आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराला सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारे टार्गेट केलेलं नाही। तरी सुद्धा पाकिस्तानकडून भारताच्या वेगवेगळ्या शहरांवर हल्ले करण्याचे प्रयत्न झाले आणि त्यानंतर एअर डिफेन्स सिस्टीम बेचिराख करण्याची जी मूळची अमेरिकेची रणनीती आहे ती भारतानंही वापरली। जी HQ-9 ही सिस्टीम जी पाकिस्तान वापरत होता ती मूळची सिस्टीम आहे चीनची। चीननं ही सिस्टीम पाकिस्तानला दिलेली होती, जी लाहोरमध्ये बसवण्यात आलेली होती, ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताविरुद्ध आगळी करत होता। मात्र पाकिस्तानकडून भारतातल्या वेगवेगळ्या 15 ते 17 शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढच्या काही वेळामध्येच भारताकडून याला उत्तर देण्यात आलं, जशास तसं तोडीस तोड उत्तर देण्यात आलं आणि ही शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। पाकिस्तानची ही रडार यंत्रणा आता नष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं वेगवेगळ्या शहरांमध्ये सायरन वाजवायला सुरुवात केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।